लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सरकार आता जवळपास 40 लाख महिलांना अपात्र ठरवणार आहे का याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तसेच लाडकी बहीण योजनेच्या 2 महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि तुमचा अर्ज बाद होईल की नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। आता इथे बघू शकता तुम्ही, सकाळ न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का, 40 लाख लाभार्थी यामुळे ठरणार अपात्र। तर आता इथे पेपरमध्ये बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना सरकारने अजून एक धक्का दिलेला आहे आणि जवळपास 40 लाख लाभार्थी या कारणामुळे अपात्र ठरणार आहेत। आता ते कारण कोणतं आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने 9 लाख अपात्र महिलांची नावे या योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच आतापर्यंत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे। मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच अजूनही हा आकडा 9 लाखांपर्यंत न थांबता 40 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि सरकारचे काही निकष आहेत हे आपण पुढे बघूयात। आता कोणत्या निकषांमुळे या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत हे आपण पाहूयात। इथे बघू शकता तुम्ही, संजय गांधी निराधार योजना 2,30,000 महिला, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या अशा 2,30,000 महिला आहेत ज्यांना या योजनेतून अपात्र केलेलं आहे। सरकारची एक अशी अट आहे की ज्या महिला अशा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा आणि सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अशा 2,30,000 महिला आहेत ज्यांना बाद केलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही, 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000 महिला, म्हणजेच ही योजना जी आहे ती 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत आहे आणि ज्या महिलांचं वय 65 वर्षापासून जास्त आहे अशा 1,10,000 महिलांना बाद केलेला आहे। त्याच्यानंतर तिसरं कारण बघू शकता तुम्ही, 4 चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या संख्या, म्हणजेच जवळपास 1,60,000 महिला अशा आहेत की त्यांना या योजनेतून बाद केलेला आहे, कारण की त्यांच्याकडे घरी 4 चाकी गाडी आहे किंवा त्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतलेला आहे। अशा 1,60,000 महिला आहेत ज्यांना या योजनेतून बाद केलेला आहे। त्याच्यानंतर फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र आढळलेल्या 2 लाख महिला, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये जेव्हा परत एकदा अर्जांची छाननी केली होती त्यानंतर जवळपास 2 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे। तसेच सरकारी कर्मचारी दिव्यांगांमधून अपात्र असलेल्या 2 लाख महिला, म्हणजेच ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत किंवा दिव्यांगांमधून त्यांना योजनांचा लाभ मिळत असेल अशा 2 लाख महिला आहेत। म्हणजेच टोटल जवळपास इथे 9 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे आणि त्यांचा लाडकी बहीण योजनेतून अर्ज बाद केलेला आहे। म्हणजेच आता इथून पुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे। म्हणजेच आता जर या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार नवीन नियम लागू करणार आहे आणि लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ई-केवायसी आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल। म्हणजेच लाभार्थी महिलांना, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांनी प्रत्येक जून महिन्यामध्ये जाऊन दरवर्षी बँकेमध्ये ई-केवायसी आणि आपलं जीवन प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल असे सांगण्यात येत आहे। म्हणजे ज्या महिला ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या सरकारी कर्मचारी आहेत, अशा बऱ्याचशा महिलांना या योजनेचे पैसे मिळत होते। त्यामुळे सरकारने आता नवीन निकष लावलेले आहेत। त्यामुळे फक्त ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात येते। कोणत्या महिला होणार अपात्र? या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आले होते। त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आलेली आहे। म्हणजेच सरकारने जवळपास 16.5 लाख महिलांच्या खात्यावर पैसे पाठवले होते आणि त्यांनी जे अर्ज दिले होते त्याच्यामध्ये नाव आणि त्यांच्या बँक खात्यावरील नाव याच्यामध्ये फरक आढळून आलेला आहे। म्हणजे ही नावे वेगवेगळी आहेत। त्यामुळे अशा लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरून परत तपासणी करण्यात येणार आहे आणि यामध्ये अपात्र ठरतील त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाणार आहे। तसेच ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून ठेवायचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हालाही या योजनेतून बाद केलं जाईल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।